तुतारी हातात घेतलेली आहे, निर्णय घेतलेला आहे। 3 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश देखील होतोय। कसं बघता त्यांच्या निर्णयाकडे, कारण महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून जिल्ह्यात महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले, जनता काढणारच आहे। परंतु आता हळूहळू नट बोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल। ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही। आणि कागलमधून मला वाटतं सुरुवात झालेली आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। संभाजी राजेंचं आपलं काय बोलणं झालं काय या संदर्भात? काल त्यांचा मला फोन आलता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत। आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे। तर हसन मुश्रीफ आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या समोर एक धर्मसंकट असणार आहे। नाही, शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो। शिवसेना सगळी एक संघ आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत। इथंच नाही तर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख राजे खान आहेत, पलीकडे रवी माने, माजी खासदार संजय मंडिक चांगल्या पद्धतीने आमच्याबरोबर आहेत, खासदार देरशील माझ्याबरोबर आहेत, चंद्रदीप नरके आमच्याबरोबर आहेत। आणि थोड्या दिवसांनी एक भूकंप आम्ही घडवणार आहे। चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते, थोड्या दिवसात आपल्याला कळून चुकेल। विधानसभेमध्ये निश्चितपणे 6 सीट आम्ही परत निवडून आणणार। 2-3 भूकंप आम्ही घडवणार काही दिवसात, एवढं तुम्हाला सांगू। 2-3 मतदारसंघामध्ये भूकंप झालेले आपल्याला दिसतील। आता बाकी सगळे लोक भूकंप झाल्यावरच कळून दे भूकंप काय झालाय। निश्चितपणे 2-3 मतदारसंघामध्ये 2 फायनल झाले, तिसऱ्याची चर्चा चालू आहे, भूकंप घडलेले आपल्याला दिसतील। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।